चांगलं वातावरण दोन्ही मतदारसंघामध्ये पाहायला मिळालं। कार्यकर्ते ईर्षेने कामाला लागलेले आहेत। महायुतीचे सर्व पदाधिकारी स्वतः उमेदवार समजून काम करतायत, उमेदवार लोकांना भेटतायत आणि कार्यकर्ते देखील वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या सभा मेळावे बैठका घेत आहेत। असं एकंदरीत सगळे लोक आज या दोन्ही मतदारसंघामध्ये कामाला लागलेले आहेत। त्यामुळे नक्की मी आपल्याला विश्वास देतो की या दोन्ही जागा ज्या आहेत हिंगोली आणि यवतमाळ वाशिम या प्रचंड मोठ्या मताधिक्याने महायुती जिंकेल। यवतमाळ वाशिमच्या उमेदवार तर राजश्रीताई पाटील या इकडच्या माहेरवाशीला आहेत आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर देखील त्यांच्या सभा इथले कार्यकर्ते घेत आहेत आणि देशाला ही निवडणूक लोकांनी फक्त एक मतदारसंघापुरती मनावर घेतलेली नाही। ही निवडणूक आहे लोकसभेची, ही निवडणूक आहे देशाची आणि निवडणूक आहे देशाच्या विकासाची आणि प्रगतीची। आणि म्हणून लोकांनी एक निश्चय केला आहे, तो दिसून येतो की आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींना पुन्हा या देशाचं नेतृत्व करण्याची संधी द्यायची, प्रधानमंत्री बनवायचं। कारण गेल्या 10 वर्षामध्ये जे मोदीजींनी काम केलं, जे गेल्या 50-60 वर्षामध्ये काम झालं नाही, त्यापेक्षा जास्तीचं काम विकासाचं जे निर्णय घेतले देशहिताचे हे 10 वर्षामध्ये एवढे घेतलेत की ते सर्व समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचं काम त्यांनी केलं। जो कनेक्ट आहे त्यांचा प्रत्येक घटकाबरोबर त्यांनी केलं। आज म्हणून या देशाची अर्थव्यवस्था देखील त्यांनी मजबूत केली। जगभरातल्या अनेक देशांची अर्थव्यवस्था डगमगली, परंतु आपल्या देशाची अर्थव्यवस्था त्यांनी वाढवली। आपल्या सगळ्यांना माहीत आहे, मला बोलण्याची आवश्यकता नाही, 11व्या नंबरवरून 5व्या नंबरवर आणली आणि आता त्यांनी निर्धार केला की 3ऱ्या नंबरवर आणला आणि म्हणून देश विकासाकडे वाटचाल करतोय आणि देशाची प्रगती होते आहे। देश महासत्तेकडे जाण्याचा निर्धार आपण केला आहे आणि मी यासाठी पुन्हा मोदी सरकार आवश्यक आहे असं लोकांची भावना आहे आणि त्यामुळे तोही या निवडणुकीमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे। आणि म्हणून एक तुलनात्मक आपण जर केलं तर अगोदरच्या सरकारचं काम आणि मोदीजींच्या सरकारचं काम आपण पाहिलं। राज्यातल्या विकासाचं काम आज राज्यामध्ये देखील आपल्या जवळपास 8 लाख कोटी रुपयाचे आज कामं सुरू आहेत। इन्फ्रा प्रोजेक्ट, नागपूर मुंबई समृद्धी महामार्गासारखे मुंबईमध्ये अटल सेतू, मेट्रो, कोस्टल रोड, हे नागपूर गोवा शक्तीपीठ, असे अनेक प्रकल्प जे बंद पडले होते। हॅममध्ये आपण सर्व रस्ते घेतोय, ग्रामीण विकासातले रस्ते घेतोय। रस्त्याची लांबी जी आहे ती लांबी वाढवण्याचं काम जसं केंद्र सरकारने गेल्या मागच्या सरकारमध्ये दररोज 10 ते 12 किलोमीटर व्हायचे, आता 38 किलोमीटर होतं पर डे। आणि तसंच काम राज्यात देखील होत आहे। हे डबल इंजिनचं सरकार काम करतंय, त्याचाही लोकांवर परिणाम आहे। त्यामुळे विजय तर निश्चित आहे। भावनाताई किंवा येणाऱ्या प्रचारांमध्ये त्या उद्यापासून येतील, तुम्हाला उद्या त्या भेटतील। आपली आज त्यांची भेट झाली? हां, माझी भेट त्यांची झाली, कालच झाली माझी। त्यांची नाराजी दूर झाली आहे? बघा, शिवसेनेमध्ये एक बाळासाहेबांच्या विचाराचा आमचा पक्ष आहे आणि काही राजकीय गणित समीकरणं काही गोष्टी अशा होतात आणि ते निर्णय घेतल्यानंतर मग आमचे खासदार असतील, आमदार असतील, पदाधिकारी असतील, एक शिस्त म्हणून त्याचं पालन करतात आणि मी आपल्याला माहीत आहे की मी किंबहुना आपली शिवसेना बाळासाहेबांची कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही
ज्याचा त्याचा योग्य तो मान सन्मान जबाबदारी निश्चितपणे दिली जात असते. जबाबदारीमध्ये काही बदल होत असतात, एवढाच फरक आहे. सर्वे त्यांच्या विरोधात गेला होता, सगळा सर्वे तो सर्वे शिंदे त्यांचा होता की भाजपचा होता? नाही, सर्वेचा हा विषय नाही. निर्णय घेतला पक्षाने, त्यांनी तो मान्य केला. त्याच्या कारणामध्ये काय कारण मीमांसा करण्याची काही मला वाटतं आवश्यकता नाही. ईडीमुळे जनतेमध्ये चीड निर्माण झाली आहे. अमोल कीर्तीकरांच्या ईडी कारवाईनंतर गजानन कीर्तीकरांनी म्हटलं की ईडीचे प्रयोग थांबवले पाहिजे. ठीक आहे, मी ती माहिती घेतो. एकी फूल कमल का फूल ही चूक महागात पडल्याचं उद्धव ठाकरेंनी आज सांगितलं. काय सांगतो? त्यांना महागात पडलेलीच आहे, कारण त्यांनी 2019ला सरकार महायुतीचं करायला पाहिजे होतं आणि महायुतीचं सरकार न करता महायुती म्हणून शिवसेना भाजप म्हणून आपण मतं मागितली आणि सरकार स्थापन केलं दुसऱ्या लोकांबरोबर. त्यामुळे आज जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, का आम्हाला लोकांच्या मनातलं सरकार स्थापन करावं लागलं? कारण लोकांच्या मनातल्या तीव्र भावना होत्या की 2019ला गठबंधन सरकार शिवसेना भाजपचं सरकार बनायला पाहिजे. परंतु स्वार्थासाठी बाळासाहेबांचे विचार सोडण्याचं काम झालं आणि आम्ही बाळासाहेबांचे विचार आणि भूमिका घेऊन पुढे चाललो आहे. म्हणून तर एवढे हजारो लाखो संख्येने लोक आमच्याबरोबर येत आहेत, आमच्याबरोबर जोडली जात आहेत. शिंदे साहेब, हेमंत भाऊची उमेदवारी रद्द करण्यामागे नेमका कोणाचा दबाव होता? नाही, झालं ना, काही समीकरणं, काही गणित राजकारणामध्ये होत असतात आणि पक्षाचा आदेश आमचे कार्यकर्ते त्याचं पालन करत असतात. नकली शिवसेना असायला तुमच्याकडे डिग्री आहे का, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं. मोदींनी जी नकली शिवसेना म्हणून सभेमध्ये जर टीका केली होती, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर सभेमध्ये सांगितलं होतं की नकली शिवसेना आहे म्हणून. तर नकली शिवसेना सांगायला तुमच्याकडे डिग्री आहे का, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे? हो, बरोबर आहे. खरं म्हणजे प्रधानमंत्री महोदय आणि गृहमंत्री म्हणाले ते खरं आहे. याचं कारण बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना जी होती ती आता नाही आहे. बाळासाहेबांचे विचारच सोडले ना. बाळासाहेब म्हणाले काँग्रेसच्या बरोबर कधी गेला तर मी माझं दुकान बंद करीन. आज सावरकरांचा अपमान होतोय, निमूटपणे सहन करताय. आज राज्यामध्ये ज्यांनी नेहमी शिवसेनेच्या विरुद्ध भूमिका घेतली त्यांच्याबरोबर आपण मांडीला मांडी लावून बसतोय. राम मंदिराला ज्यांनी विरोध केला, 370ला विरोध केला, त्यांच्यासोबत आपण बसतोय. फारुख अब्दुल्ला महाराष्ट्र भवन, महाराष्ट्र सदनाला विरोध, महाराष्ट्र सदनाला आम्ही जागा मिळवली काश्मीरमध्ये, त्याला विरोध केला, ते त्यांच्याबरोबर बसतात. म्हणजे बाळासाहेबांचे विचार सोडले, बाळासाहेबांची भूमिका सोडली. त्यामुळे आता बाळासाहेबांची शिवसेना नाही आम्ही बाळासाहेबांची उद्धव ठाकरेंनी संपूर्ण दाखवा असा इशारा उद्धव ठाकरेंनी भाजपला दिला. आपण महाराष्ट्रात 35 पार असं म्हटलेलं आहे. तुझं काय आता ग्रामीण भागात त्यांना आपण शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर आपल्याकडे काय उत्तर आहे? म्हणजे आज उमेदवार जेव्हा जातात शेतकऱ्यांसाठी आता निवडणूक प्रक्रिया चालू आहे.
निवडणूक येतात जातात, परंतु आमचं पहिलं काम शेतकऱ्यांना मदत करणं. मी स्वतः सर्व बाबींवर लक्ष देत नाही. विभागीय आयुक्त असतील, सेक्रेटरी असतील, जिल्हाधिकारी असतील, जिकडे अवकाळी झाले, गारपीट झाले, त्या तातडीने पंचनामे झाले पाहिजे, त्यांना मदत मिळाली पाहिजे. जिथे पाणी नाही, जिथे चारा नाही, जिथे दुष्काळी परिस्थिती आहे, तिथे कुठली टंचाई लोकांना भासता कामा नये, या सर्व सूचना दिलेल्या आहेत आणि त्याचं पालन प्रशासन करते. ईडी CBI लावून आणि आमच्या नेहमी शेतकऱ्यांच्या मागेच सरकार उभं राहिलेलं आहे. आतापर्यंत नुकसान भरपाईचं देणारं सरकार 15,000 कोटी, आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीच एवढे मोबदला नुकसान भरपाई दिली नव्हती. आणि ज्या योजना आहेत 6,000 रुपये वर्षाला, 1 रुपयात पीक विमा, हे टोटल 35,000 कोटी रुपये 1.5-2 वर्षामध्ये आपल्या सरकारने दिलेले आहे. त्यामुळे हे मोठी मदत सरकारने शेतकऱ्यांना केलेली आहे. धन्यवाद.